नमस्कार. जय महाराष्ट्र. महाराष्ट्र पोलीस टाइम्स, साप्ताहिक भगवा प्रांत, महाराष्ट्र प्रतिनिधी प्रदीप उर्फ बाबा ननवरे. मी व्हिडिओच्या माध्यमातून ह्यासाठी आलेलो आहे आणि लोकांपर्यंत पोचावा म्हणून व्हिडिओ बनवत आहे. तर आपण फुटपाथ विक्रेत्यांसाठी नातेपुते नगरपंचायत यांना पत्र दिलं होतं, तुम्ही समोर बघू शकता. आणि ते 12/11/2025 रोजी मी पत्र दिलं होतं आणि त्या पत्राचं उत्तर लवकर मिळेना. जे कालावधी असतो 30 दिवसाचा RTI नियमाचा, ते आले 10/2/2026. कारण हे पत्राचं उत्तर मिळेना म्हणून मी कलेक्टर साहेबांना अर्ज केला होता. त्यानंतर हे पत्र मला मिळालेलं आहे. असू द्या. तर मी त्यांना प्रश्न विचारले होते 1 ते 12. त्यांनी सांगितले एका प्रश्न उत्तर देईल. ठीक आहे. PM स्वनिधी योजना अंतर्गत आज अखेरपर्यंत 142 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 115 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ भेटला आहे. म्हणजे मी आत्ता चौकशी केल्यानंतर फुटपाथवाल्यांना ते म्हणले कालपासून आता आम्हाला मिळायला लागले. ठीक आहे. मग ह्या संदर्भात मी बँकेत जाऊन विचार केले की तुम्हाला नगरपंचायतपासून काय माहिती वगैरे नावाची लिस्ट येते. हो येते, वर PDF जातो. आणि दुसरी गोष्ट मी म्हणलं नाव वगैरे वगळू शकतात का, तसं होऊ पण शकतं असं त्यांचं म्हणणं आहे. मी आरोप कोणावर करत नाही, ना नगरपंचायतवर ना बँकेच्या यांच्या स्टाफवर. फक्त आत्ता 115 जणांना लाभार्थ्यांचे नाव आहेत असं यांनी पत्रात सांगितलेलं आहे. तर मी बँकेत विचारल्यानंतर आत्ता मी SBIमध्ये गेलो होतो. त्यांनी सांगितले की 17 जणांची यादी होती, त्यातली काय 1-2 नको म्हटलेले आणि राहिलेले 5-7 जणांची नाव आहेत ह्या यादीमध्ये. आणि मी आत्ता येता भेटून पण यांना सांगितले की बँकेत जावा आणि त्या 25,000चा लाभ तुम्ही घ्या. यांनी मला अर्जावर सह्या पण दिल्या होत्या सगळ्या फुटपाथ विक्रीवाल्यांनी. तर आधार कार्ड, पॅन कार्ड, 2 फोटो घेऊन जावा सोबत आणि बँकेचं पुस्तक घेऊन जावा. ज्या बँकेत तुम्हाला 10,000चा लाभ पहिला सुरुवातीला भेटलेला आहे तिथंच 25,000चा लाभ मिळेल. आणि ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी त्याचा लाभ घ्या, ज्यांना नाही घ्यायचं आहे ही तुमची मर्जी आहे. आम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं होतं की तुम्ही स्वतः आता इथं नावाची मला यादी जी द्यायची होती नगरपंचायतीने ती दिलेली नाही, म्हणून मला काय 115 लोक सांगितले. तर तुम्ही बँकेत जाऊन चौकशी करा. आणि ह्या संदर्भात मी शिंगाडे साहेबांना, आपल्या नातेपुते नगरपंचायत मुख्य अधिकारी यांना भेटून महाराष्ट्र पोलीस टाईमच्या माध्यमातून लाईव्ह येऊन त्यांचं म्हणणं काय आहे काय नाही मी विचारपूस करणार आहे. आणि कोणाकोणाची नावं आलेत, कोणाकोणाची नाव वगळले गेलेत, कोणाकोणाला भेटत का नाही ह्या संदर्भात मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे. आणि आपल्या महाराष्ट्र पोलीस टाईमच्या माध्यमातून तुमच्यासमोर पुन्हा लाईव्ह मी येईल. तर 115 कुणाची नावं आहेत, कोणाचे नाही, ज्या बँकेत जाऊन फक्त चौकशी करा. आणि बाकीचं तुमच्या ज्याला नाही मिळालं त्यांनी मला नावं सांगा अशी माझी अपेक्षा आहे. म्हणजे मी त्या संदर्भात नगरपंचायतमध्ये मी बोलेल की काय अडचण आहे काय नाही, मी त्या गोष्टीत विषय घेईल. ठीक आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र.